बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, फार मोठी नाही पण मारामारी झाली आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याचं धस म्हटलं। बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गित्तेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आले। 4 आरोपींनी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे। एकीकडे गित्तेला कारागृहातून हलवण्यात आलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनानं वेगळी माहिती दिली आहे। बंदी सुदीप सुनावणे आणि राजेश वाघमोळेमध्ये मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे। मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आलं। संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय। कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली असा दावा दमानिया यांनी केलाय। संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं ती महिला वेगवेगळ्या नावानं वावरत होती असा दावा दमानिया यांनी केला। आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावा दमानिया यांनी केला। अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळून लावले। त्या महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना माझा प्रचार केला नाही म्हणून अशी खंत राम शिंदेंनी बोलून दाखवली। पुढच्या वेळेस अजितदादा प्रचार करतील की नाही हे तेव्हाच ठरेल असं शिंदे म्हटले। खोपोलीमधील सावरोली गावात सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे 2 कट्टर विरोधक एकाच मंचावर आले। मात्र मंचावर या दोघांमध्ये दुरावा दिसून आला। प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या प्रकरणावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आलं आणि मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवार यांना टोला लगावलाय। त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे, माझ्या मागे कुणाचाही इतिहास नव्हता असं देखील ते म्हणाले। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला। जळगाव जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी खरं तर कालच संध्याकाळी तुरळक पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर जिल्ह्यामध्ये 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचल्यानंतर पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला। वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला। मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। येवला शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला। मात्र अचानक पाऊस आल्यानं काढणीला आलेला गहू आणि कांद्याच्या पिकाला फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाली आहेत। यानंतर लगेचच आमदार, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे यांनी सांगितलं। ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला। देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे। अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत ही निवडणूक पार पडली। दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे। होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली। 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केले। जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्यानं एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे आजोबा देखील गंभीर जखमी झाले। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणे इथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला। या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली। जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आलेली आहे।
दिव्यांग नागरिकांसाठी आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अजूनही देशातील बहुतांश दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही। दिव्यांगांच्या केलेल्या सर्वेक्षणात 82% दिव्यांग व्यक्तींकडे कोणतेही विमा कवच नाही, तर जवळपास 42% लोकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी बंदीच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिलेत। या पार्श्वभूमीवर भद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती घडवण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय। म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहप्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे आणि या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय आणि तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा, मध्येच वाढलेला उकाडा असं वातावरण सध्या शहरात आहे। याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय। कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली। यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागानं तातडीनं वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली असून अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे। उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं येत्या गुरुवारी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वाढती हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं वाकड ताथवडे परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वाकडमधील भूमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यात सध्या आरटी प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे सध्या प्रवेश घेतले जात आहेत। जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत 1057 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। आज प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे, तर लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागानं 2,600 कोटींचा महसूल गोळा केलाय। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालाय। बाजार समितीमध्ये 4,000 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। यात गव्हाला कमीत कमी 2,500 पासून 4,800 पर्यंतचा दर मिळालाय। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, मात्र बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही आणि त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारलाय। मार्च महिन्यातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वर्षाची विक्री 6% पडली आहे। यामध्ये वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकनं पुन्हा एकदा बाजी मारली, तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलानं 3रा क्रमांक पटकावलाय। पिंपरी महापालिकेच्या वतीनं हाती घेतलेल्या डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचं काम मुदत संपलेली आहे तरी अपूर्ण आहे, तर मुदतीमध्ये केवळ 55% काम पूर्ण झालंय, त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे। डोंबिवली पश्चिम येथील अतिमहत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही भागाचा वीज पुरवठा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे, असं महावितरणाच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केलं। वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजुरीसाठी मांडलं जाण्याची शक्यता आहे, तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला। दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे। आता एक सविस्तर बातमी पाहूया। सरकारची गणितं जुळवण्यात एक्सपर्ट असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शालेय जीवनात गणिताची प्रचंड भीती होती आणि त्याची कबुली त्यांनी स्वतःच दिली आहे। नागपूरमध्ये झालेल्या वैदिक गणिताच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शालेय जीवनातील गणिताच्या भीतीचे किस्से सांगितले। कि हमारे बचपन में वैदिक गणित हम सीख लेते तो गणित से इतना डर नहीं लगता, लेकिन उस समय व्यवस्था नहीं थी या हमें पता नहीं था कि हम सीख सकते हैं, तो बड़ा गणित से डर लगता था। मैंने तो 10वीं की परीक्षा में गणित में पास होने के बाद 11वीं में विज्ञान में प्रवेश तो लिया, लेकिन पहला काम ये किया कि गणित की जगह क्या लिया जा सकता है,
ये सोचकर इकोनॉमिक्स ले लिया। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। लवकरच चारधाम यात्रेला सुरुवात होणार आहे। भाविकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलंय। याच धर्तीवर चारधाम यात्रेमध्ये अन्न सुरक्षा विभागानं भाविकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत। सर्वप्रथम ते उधमपूरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं उद्घाटन करतील। यानंतर ते कटरा इथल्या माता वैष्णव देवी इथे पोहोचतील। त्यानंतर जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखवतील। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला हे देखील त्यांनी सांगितलं। अर्थसंकल्पात पाणीपट्टी दरात अल्पशा वाढ करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेला आजपासून टँकरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। यासाठी पालिकेनं दरपत्रक जारी केलंय, त्यामुळे कुणालाही आता टँकर मोफत मिळणार नाही। मुंबईकरांवर आता घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत। शिवाय पाणी मलनिस्सारण आणि वाहन पार्किंगसाठी देखील शुल्क भरावं लागणार असून फेरीवाल्यांना देखील आता भाड्याचं शुल्क द्यावं लागणार आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप झाला। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावं यासह महत्त्वपूर्ण ठराव या संमेलनामध्ये मंजूर करण्यात आले। चोपडा शहरातील अरुणनगर भागातील त्रिमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये तुळशीधारक मुली आणि महिला यांनी पिवळी साडी परिधान करत सहभाग नोंदवला। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी झालेत। निकालानंतर देशमुख आणि लांडे यांच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला। भुसावळच्या शिवाजीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळलाय। जीर्ण इमारत नगरपालिकेनं तातडीनं जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जळगावच्या 5 तालुक्यातील तब्बल 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता घेतल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे। बुलढाण्याच्या खामगाव अकोला मार्गावर टेंभुणा गावालगत कंत्राटदारानं रस्ता बांधकाम करताना दोन्ही बाजूनं रस्ता खोदून ठेवला होता, ज्यामुळे अपघात होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर कंत्राटदारानं धसका घेत रस्त्याच्या एका बाजूच्या लेनचं डांबरीकरण करून हा रस्ता प्रवाशांसाठी खुला केला। हिंगोली शहरातील तोफखाना भागात असलेल्या एका कोरड्या विहिरीत दारूच्या नशेतच एक मद्यपी पडला। नमाज अदा करून परत येणाऱ्या काही जणांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर या तरुणांनी विहिरीत उतरून दोरीच्या सहाय्यानं या व्यक्तीला बांधून सुखरूप बाहेर काढलं। त्यानंतर या मद्यपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। चाळीसगावात 8 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर रिपाई पक्षाची चाळीसगावात बैठक झाली। या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला। आता एक मोठी बातमी, MSRDCनं समृद्धी महामार्गावरील पथकरात 19% वाढ केलेली आहे आणि हे नवीन टोलचे दर आजपासून लागू होणार आहेत। हलक्या वाहनासाठी आता 1287 रुपये द्यावे लागणार आहेत, तर हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 2075 रुपये मोजावे लागणार आहेत। बस आणि ट्रकसाठी 4356 रुपये द्यावे लागतील। त्याचबरोबर अवजड वाहनांना नव्या दरानुसार 6831 रुपये द्यावे लागणार आहेत, तर अति अवजड वाहनांना आता 8312 रुपये द्यावे लागणार आहेत। हा टोल नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटरसाठी आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। 29 तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन होता। त्या दिवशी शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बी लावत गाण्याचे कार्यक्रम केले। यावर ही बाब लज्जास्पद आहे। छत्रपती घराण्यात जन्माला येऊन तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय, तात्काळ राजीनामा द्या अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केली आहे। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचा नवा लुक समोर आलाय। तब्बल 25 वर्षांनंतर बिचुकलेंनी हेअरस्टाईल बदलली आहे। बिचुकलेंच्या या नव्या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे। पत्नीनं आपल्या मित्राच्या मदतीनं चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीलाच ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। जादूटोणा आणि विषप्रयोग करत जातीवाचक शिवीगाळ देखील करण्याचा आरोप केला गेलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी उबाळे हा मनोज जरांगे यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं राबवलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घर मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका महिला एजंटनं पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक केली आहे। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर महिलेला अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे।
तुमसर नागपूर शिवशाही बसचा अपघात झालाय। कारला वाचवण्याच्या नादात कंटेनर बसला घासली गेली आणि त्यामुळे बसच्या उजव्या बाजूच्या खिडकीच्या काचा फुटल्या। या काचा लागल्यानं काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। दिव्यामध्ये शुक्रवारी भर चौकात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। दरम्यान या प्रकरणी आता 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलंय। सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे। रेल्वे मंत्रालयानं हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे। यासाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे। छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोडमधील 4 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तिच्या खऱ्या पित्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। तर या मुलीला विकत घेऊन तिची हत्या करणाऱ्या दाम्पत्याचा खरा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करतायत। सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागाला अवकाळी पावसानं झोडपलंय। कराड पाटण तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला। पठारवाडी डोंगरावर भैरवनाथ यात्रेमध्ये पावसामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये खासगी विकासकांकडून डोंगर पोखरले जात आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यात डोंगराचा भराव रस्त्यावर वाहून येण्याची शक्यता ठिकठिकाणी निर्माण झाली आहे। रस्त्याच्या कडेला डोंगर पोखरले जात असल्यानं भूस्खलन होऊन डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीला भविष्यात धोका निर्माण झालाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजनेसाठी राज्यमार्ग खोदले जात आहेत आणि या खोदकामामुळे रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते। शेतकऱ्यांच्या कापसाला सोयाबीनला हमीभाव देणं, उसाला एक रकमी FRP देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असं म्हणणार नाही असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं। शेतकऱ्यांनी आता तरी जागं झालं पाहिजे आणि या शेतकरी विरोधी सरकारला ताळ्यावर आणलं पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटलं। लातूरच्या करकट्टामध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली। शरद इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान ज्या महिलेसोबत अनैतिक संबंधाचा आरोप होता त्या महिलेनं देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे। हिंगोलीच्या कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर परिसरात एका युवकानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा युवक आपल्या लहान भावाच्याच हत्या प्रकरणी फरार होता। हिंगोली वाशिम रोडवर टायर फुटल्यानं कारचा अपघात झाला। भरधाव कार डिवायडरवर आदळून पलटी झाली। दरम्यान या अपघातात 4 जण जखमी झाले। लातूरच्या करकट्टामध्ये अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आली आहे। शरद इंगळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान ज्या महिलेसोबत अनैतिक संबंधाचा आरोप होता त्या महिलेनं देखील गळफास घेत आत्महत्या केली। हिंगोलीच्या कळमनुरीपासून काही अंतरावर असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिर परिसरात एका युवकानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। हा युवक आपल्या लहान भावाच्या हत्या प्रकरणी फरार होता। हिंगोली वाशिम रोडवर टायर फुटल्यानं कारचा अपघात झाला। भरधाव कार डिवायडरवर आदळून पलटी झाली। दरम्यान या अपघातात 4 जण जखमी झाले।